चला आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी सूचना, आपली पाठ टेकून आपण बसणार आहात. आपण सेशनच्या मध्यानंतर 15 मिनिटासाठी तुम्ही जिथं आहात तिथं तुम्ही उपलब्ध जे बेड आहे किंवा चटी असेल काही असेल तर तिथं आपण 15 मिनिटाचं 12 ते 15 मिनिटाचं सेशन आपलं आपण झोपून करणार आहोत. 12 ते 15 मिनिटाचं सेशन आपलं झोपून असणार आहे. त्याची आपण आधी सोय करून घ्या. तुम्हाला काहीही नोट्स काढण्याची लिहिण्याची आवश्यकता नाहीये. पण जेव्हा तुम्ही सेशन अटेंड करत आहात तर तुम्हाला फक्त सेशन अटेंड करता येणार आहे. त्या व्यतिरिक्त इतर काहीही जर तुम्ही करायला गेलात तर तुम्हाला जे शिकायला तुम्ही आलेला आहात ते शिकू शकणार नाहीये. त्यामुळे सर्वांना सूचना आहे, फक्त हे प्रॅक्टिकली सेशन एक सेशन करायचंय, दुसरी कोणतीही ऍक्टिव्हिटी करायची नाहीये. हे इतर हे जे काही म्हणजे दाखवतायत ना, मी त्यांना कृपया मी रिमूव्ह करत चालतो आहे. भास्कर, आपल्याला सेशन अटेंड करायचं तर अटेंड करा. आम्हाला तर पिक्चर बघण्यात आणि करण्यामध्ये हे नाहीये. त्याच्यामुळे डिस्टर्ब होईल असं काही करू नका, नंतर आम्ही तुम्हाला रिमूव्ह करूया. ठीक आहे, सर्व बसलेले आहेत. सर्वात आधी तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आला आहात ते चॅट बॉक्स मध्ये टाईप करून टाकायचं आहे. तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आहात चॅट बॉक्स मध्ये टाईप करून टाकायचं आहे. तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आलात चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचंय. सर्वांनी टाईप करायचंय ज्यांना सहभागी व्हायचंय. माझा आवाज येतोय? नांदेड, नाशिक, टाईप करत चला. टाईप करत चला. अकोला, सांगली. येस येस येस. चला आजच्या सेशनला आपण सुरुवात करत आहोत. प्रत्येक यांनी प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचंय. माझा तुम्हाला एक पहिला प्रश्न आहे. माझा तुम्हाला सर्वांना पहिला प्रश्न आहे. तुम्ही सकाळी किती वाजता उठता? तुम्ही सकाळी किती वाजता उठता? टाइम टाईप करायचा आहे. किती वाजता उठता टाइम टाईप करायचा आहे. तुम्ही सकाळी किती वाजता उठता? 9 वाजता, 4 वाजता, 5 वाजता, 5:30 वाजता, 7-8 वाजता, 6 वाजता, 6 वाजता, 4 वाजता, 5 वाजता, 6 वाजता, 7 वाजता, 4:30, 4 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत उठणारे लोक आहेत. आपण गृहीत पकडूया की आपण सकाळी 5 वाजता उठतो. तुम्हाला उद्या सकाळी 6 वाजता काहीतरी महत्वाच्या कामानिमित्त बाहेरगावी जायचंय. तुम्ही सकाळी 5 वाजताचा अलाराम तुमच्या घड्याळामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये सेट केलेला आहे आणि बरोबर अलाराम वाजण्याच्या काही वेळ आधी तुम्ही जागी झालात. असं किती लोकांसोबत झालंय? ज्यांच्या सोबत झालंय त्यांनी यस टाईप करा. ज्यांच्या ज्यांच्या सोबत असं झालंय त्यांनी यस टाईप करा. येस, असं बऱ्याच जणांसोबत झालेलं आहे.
जे सरासरी सर्वांसोबत झालेलं आहे. आता माझा दुसरा प्रश्न असा आहे, सकाळी आपल्याला बाहेरगावी जायचंय, अलाराम 5 वाजताचा सेट केलेला आहे, पण आपल्याला जाग येते सकाळी, रात्री 2 वाजता, 2:30 वाजता, 3 वाजता, 4 वाजता मध्ये तरी जाग येते आणि तुमची झोप मोड होते. असं काही लोकांसोबत झालेलं आहे का? जर झालं असेल तर येस टाईप करायचंय. जर असं झालं असेल तर येस टाईप करायचंय. टाईप करत जायचंय, टाईप करत जायचंय. तर असं का होतं? तर असं का होतं? आपण जेव्हा सकाळी 5 वाजताचा अलाराम सेट केलेला आहे, तेव्हा परफेक्ट काही अलाराम वाजण्याची आधी बरोबर 5 वाजता आपण जागी होतो. किंवा कधी कधी काय होतं, रात्री मध्यंतरी जाग येते आणि आपण जागी होतो, आपली झोप मोड होते. असं का होतं? तर जेव्हा आपण आपल्या अंतर्मनाला सूचना देतो की मी सकाळी 5 वाजता उठणार आहे, मला महत्वाच्या कामासाठी जायचंय, आणि तुमच्या अंतर्मनाला जेव्हा सूचना दिल्या जातात, 5 वाजताची बेल सेट होते, तेव्हा तुम्ही ऍक्युरेट बेल वाजण्याच्या वेळेस उठता. पण जेव्हा सूचना दिली जाते की सकाळी लवकर उठायचं आहे, पण टाइम सेट होत नाही, अलारामचा घड्याळचा टाइम व्यवस्थित अंतर्मनामध्ये सेट झालेला नाहीये, त्यावेळेस आपल्या मनाला जेव्हा वाटतं की आता सकाळ झालेली आहे, त्यावेळेस आपले अंतर्मन आपल्याला जागी करतं आणि आपण मध्ये मध्ये आपली झोप मोडत असते. माझा तुम्हाला सर्वांना दुसरा प्रश्न असा आहे, तुमच्यापैकी किती लोक सायकल किंवा बाईक चालवतात? चालवत असाल तर येस टाईप करा. सायकल किंवा बाईक चालवतात, चालवत असाल तर येस टाईप करा. चला, बरेच जण सायकल आणि बाईक चालवणारे आहेत. आता मी असं सांगतोय, विचारतोय, तुम्ही सायकल किंवा बाईक जेव्हा शिकला असाल, तेव्हा पहिल्या दिवशी तुम्ही सायकल किंवा बाईक शिकलेला नाहीये. तुम्हाला कुणीतरी, भावाने, बहिणीने, पालकांनी किंवा मित्रमंडळींनी सायकल पकडून किंवा बाईकवर बसून तुम्हाला चालवायला शिकवली. तुम्हाला गिअर कसे टाकतात, ऍक्सिलेटर कसा देतात, डिवायडरवर गाडी कशी चालवायची, चढावर गाडी कशी चालवायची, उताराला गाडी कशी चालवायची, कशा प्रकारे ब्रेक दाबला जायचा सायकलचा, सायकलचं बॅलन्स कसं जायचं, सायकल कशी चालवती, ह्या गोष्टी तुम्हाला हेतुपूर्वक, जाणीवपूर्वक शिकवल्या गेल्यात. आणि जेव्हा तुम्ही आता सायकल किंवा बाईक शिकलात, तुम्हाला विचार करण्याची आवश्यकता भासत नाही की आता मला ब्रेक कसा दाबायचा आहे, किंवा पायडल कसं मारायचं आहे, किंवा गाडीला रेस कशी द्यायची आहे, किंवा चढावर कशी गाडी चालवायची आहे, सायकल चालवायची आहे, की उतारावर कशी चालवायची आहे. तुम्हाला विचार करण्याची बिलकुल आवश्यकता भासत नाही. तुम्ही फक्त सायकलवर किंवा बाईकवर बसतात आणि इझिली गाडी चालवतात. हे असं का होतं? कारण की तुम्ही वारंवार प्रॅक्टिस करून, रिपिटेशन करून तो पॅटर्न तुमच्या मनामध्ये रुजवलेला आहे, आणि आता तुम्ही बाईकवर बसवला किंवा सायकलवर बसलात की तुम्ही अगदी सहजरित्या ते चालू शकता. तुम्हाला बिलकुल विचार करण्याची आवश्यकता भासत नाही की काय कसं आहे. तुम्ही अगदी सहजरित्या जाऊ शकता, एकदम रिलॅक्सपणे. होतं ना? तसंच तुमचे अभ्यासाचे जे पॅटर्न आहेत, अभ्यासाचे जे पॅटर्न आहेत, ते अशाच पद्धतीनं रुजलेले आहेत, टाइम सेट झालेला आहे. तुमच्या पैकी किती विद्यार्थी मॅचेस खेळतात, फुटबॉल वगैरे? खेळणारे असाल तर येस टाईप करा. तुमच्यापैकी किती विद्यार्थी फुटबॉल खेळतात? येस, आहेत. काही विद्यार्थी आपल्या बरोबरचे फुटबॉल मॅच खेळणारे आहेत. आता हे फुटबॉलचं ग्राउंड आहे. तुम्ही 20, 15, 20 मित्र मैत्रिणी एकत्र जमलेला आहात. तुम्हाला रोड आपला जे ग्राउंड आहे ते उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्हाला फुटबॉल दिलेला आहे.
की चला ग्राउंडवर तुम्ही दिवसभर फुटबॉल खेळा. तर तुम्ही दिवसभर फुटबॉल खेळणार आहात का? तिथं फुटबॉल खेळण्यासाठी तिथं दोन टीमा असणं आवश्यक आहे. समोरच्या पार्टीची नेट जिथं आपण गोल करतो ते असणं आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही फुटबॉल व्यवस्थित खेळू शकणार आहे. नुसता फुटबॉल खेळायचं म्हटलं मॅच काही नाहीये. तर तुम्ही किती वेळ खेळणार आणि काय खेळणार आणि कशासाठी खेळणार? फक्त तुम्ही खेळणार आहात. हे कारण हेच आहे की आता तुम्ही जे स्टडी करता आहे, अभ्यास करता आहे, जर तुमचे गोल सेट नसतील, म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायचं आहे हे जर तुमच्या आयुष्याची मॅच सेट नसेल, म्हणजे उद्देश तुमचे ध्येय सेट नसतील, तर तुम्ही निव्वळ खेळता आहात. तुम्ही खेळता आहात आणि तुम्ही खेळत राहणार आहे, पण तुमची मॅच कम्प्लीट होणार नाहीये. मॅच कम्प्लीट होणार नाहीये. त्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये आपले ध्येय जे पण आहे, आपला गोल जो पण आहे, ते आपल्याला सेट करणं आवश्यक आहे. बरोबर ना? बरोबर असेल तर येस टाईप करा. बरोबर असेल तर येस टाईप करा. येस, येस. म्हणजे ज्यांच्याकडे गोल नाहीये किंवा काय करायचंय, किती मार्क्स पाडायचे, कोणत्या विषयामध्ये काय अचीव करायचंय किंवा आपल्याला काय बनायचंय, हे जर तुमच्याकडे सेट नसेल, तुमच्याकडे गोल नसेल, तुमच्याकडे टार्गेट नसेल, तर तुम्ही निव्वळ फुटबॉल मॅच खेळता आहात. त्याच्यातून तुम्हाला आउटपुट काही भेटणार नाहीये. तर तुम्हाला समोरच्या नेटमध्ये तुमचा फुटबॉल घालायचा आहे, तुम्हाला मॅच खेळायची आहे, मॅच जिंकायची आहे, तर तसं तुम्हाला तुमचा गोल सेट असला पाहिजे. तेव्हा तुम्ही कुठं ते अचीव करू शकाल. माझा पुढचा प्रश्न आहे, हत्ती कसा बांधतात? किती जणांना माहिती आहे? ज्यांना माहिती आहे त्यांनी यस टाईप करायचं आहे. हत्ती बांधायला कसं शिकवतात? हत्ती कसा बांधला जातो? माहिती असेल तर यस टाईप करा. माझे जे मागील बॅच अटेंड केलेले विद्यार्थी त्यांना सर्वांना माहिती असेल. नवीन विद्यार्थ्यांनी सांगायचंय, हत्ती कसा बांधतात सांगायचंय. यस टाईप करायचंय. यस टाईप करायचंय. चला मी सांगतो. हे बघा, हे जे हत्तीचं पिलू आहे, तर हत्तीचं पिलू जेव्हा छोटं असतं, तो हत्ती पाळणारा जो महावत असतो, तो काय करतो, त्याच्या पायाला मजबूत साखळदंड किंवा दोरीनं त्याचा पाय बांधून ठेवतो. आता 2-4 तास पूर्ण दिवसभर हत्तीचं पिलू काय करतं, त्याचा पाय तिथून सोडवण्याचा प्रयत्न करतं, पण त्याच्याने काही तो पाय सुटत नाही. ते प्रयत्न करतं आणि प्रयत्न करत राहतं. जे एके म्हणून जॉईन आहेत त्यांनी कृपया कोणती ऍक्टिव्हिटी करू करू नका, नाही तर तुम्हाला रिमूव्ह केलं जाईल. ठीक आहे. ते हत्तीचं पिलू कितीही प्रयत्न करतो, पण त्याच्यानं पाय काही सोडवला जात नाही. आणि शेवटी 2-4 दिवस, 8 दिवस तो सोडवण्याचा प्रयत्न करतं. जेव्हा त्याच्या लक्षात येतं की अशा पद्धतीनं जेव्हा माझा पाय बांधला जातो, तेव्हा मी इथं उभं राहतो, माझ्यानं ते सुटत नाही आणि मी इथं बांधला गेलेलो आहे. आता काय होतं, त्या हत्तीच्या पिलूचं मोठ्या हत्तीमध्ये रूपांतर झालेलं आहे. हत्तीच्या पिलूचं आता मोठ्या हत्तीमध्ये रूपांतर झालेलं आहे. पण त्याच्या मनामध्ये पॅटर्न उरलेला आहे. अशा पद्धतीनं जेव्हा जेव्हा मला बांधलं जातं, मी बांधला जातो, तेव्हा ती रस्सी, तो साखळदंड माझ्यानं सुटत नाही आणि मी इथं बांधला गेलेलो आहे. तर त्याच्यामध्ये ताकद असून सुद्धा ते हत्तीचं पिलू काय करतं, साखळदंड तोडत नाही आणि सुटत नाही. आता ते तिथं बांधले गेलेलं आहे. आता त्याला तिथून अजिबात सुटता येत नाही आणि तिथं ते बांधलं जायला सुटलेलं शिकलेलं आहे. बरोबर. आता तुमचे असे कोणते पॅटर्न आहेत की तुम्ही तिथं बांधले गेलेले आहात, तुम्हाला तिथून सुटण्याची आवश्यकता आहे, पण तुम्ही सुटू शकत नाहीयेत.
तर तुमची जी पॅटर्न आहे, म्हणजे जे तुम्ही तोडू शकता पण तुम्ही तोडत नाहीये, जे सोडणं आवश्यक आहे तुमच्या प्रगतीसाठी पण तुम्ही सोडत नाहीये कारण की तुम्हाला ते माहिती नाहीये, ते पॅटर्न आपण ह्या जे टेक्निक शिकतो आहोत त्याच्यामध्ये आपण सोडवतो आणि तुमची प्रगतीसाठी तुम्हाला पुढे चालना देतो. माझा पुढचा प्रश्न असा आहे, माकड कसं पकडतात? किती लोकांना माहिती आहे? ज्यांना माहिती आहे त्यांनी यस टाईप करायचंय. माकड कसं पकडतात? ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी यस टाईप करायचंय. माकड कसं पकडतात? ज्यांना माहिती आहे त्यांनी यस टाईप करायचंय. चला मी सांगतो. माकड पाळणारा जो मदारी असतो, मदारी, तो काय करतो? एक मजबूत आसारीचा पिंजरा, गजाचा पिंजरा बनवतो आणि 2 गजांमध्ये इतकंच अंतर ठेवतो की ज्याच्यामधून त्याचा माकडाचा हात जाऊ शकेल. आणि तो मजबूत पिंजरा जिथं जंगलामध्ये माकड राहतात तिथं कोणत्या तरी झाडाला किंवा कुठेतरी एकदम घट्ट बांधून ठेवतो. एक्झाम्पल म्हणून आपण भुईमुगाच्या शेंगा घेतो. तो काय करतो? पिंजऱ्यामध्ये भुईमुगाच्या शेंगा ठेवतो. आता माकड त्या भुईमुगाच्या शेंगा बघतं आणि पिंजऱ्यामध्ये हात घालतं. पिंजऱ्यामध्ये हात घालतं. आता हाताची शेंगा पकडल्यामुळे त्याची मूठ झालेली आहे. हाताची मूठ झालेली आहे आणि माकड तिथं अडकलेलं आहे. आता माकडाकडे 2 पर्याय असतात. पहिला पर्याय, हातातल्या मुठीतल्या शेंगा सोडायच्या आणि फ्री व्हायचं. दुसरा पर्याय असतो की मुठीमध्ये शेंगा ठेवायच्या आणि आयुष्यभरासाठी त्या मदाराची गुलामी करायची. तर तुम्ही सांगा, ते माकड कोणतं ऑप्शन निवडतं, पहिलं की दुसरं? पहिलं ऑप्शन हातातून शेंगा सोडणे आणि फ्री होणं. दुसरं ऑप्शन शेंगा मुठीत ठेवणं आणि त्या मदाराचं गुलाम व्हायचं. मदार माकड कोणतं ऑप्शन निवडत असेल? टाईप करा, येस 1 किंवा 2 टाईप करा. माकड आपल्या मुठीमध्ये शेंगा पकडून ठेवतं आणि आयुष्यभरासाठी त्या मदाराचा गुलाम होतं. आयुष्यभरासाठी त्या मदाराचा गुलाम होतो. आता तुम्ही कोणत्या शेंगा तुमच्या मुठीमध्ये पकडून ठेवलेल्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? ज्यांच्यामुळे तुमची स्वतःची प्रगती होत नाहीये, तुम्ही चुकीच्या सवयीचे किंवा चुकीच्या पॅटर्नची गुलाम झालेला आहात. चुकीच्या सवयीचे किंवा चुकीच्या पॅटर्नचे गुलाम झालेला आहात. त्याच्यामुळे तुम्ही जिथं स्टक झालेला आहात, थांबलेला आहात, तिथं थांबलेला आहात. ते पुढे जाण्यासाठी तुम्हाला ते सवयी पॅटर्न चेंज करावे लागतील, जे आपण ह्या बॅचमध्ये करतो. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की मिड सेशनमध्ये आपलं एक झोपून सेशन असणार आहे. आता सर्वांनी आपले कॅमेरे ऑफ करायचे आहेत. सर्वांनी आपले कॅमेरे बंद करायचे आहेत आणि जिथं लेटून तुम्हाला हे सेशन अटेंड करायचं आहे. तुम्ही झोपून हे सेशन अटेंड करणार आहात. तुम्ही झोपून सेशन अटेंड करणार आहात. कम्फर्टेबल पोझिशन मध्ये लेटायचं आहे. कम्फर्टेबल पोझिशन मध्ये लेटायचं आहे. पुढच्या सूचना मी देतोय. मी मुद्दामून 1 मिनिटाचा पॉज घेतो आहे, तुम्हाला तिथं लेटता यावं आणि सेशन अटेंड करता यावं. 1 मिनिटाचा आपण पॉज घेतोय. पुढचं सेशन आपल्याला लेटून करायचंय. मी सूचना देतोय त्याप्रमाणे ऍक्टिव्हिटी करायचंय. आता मी सांगतोय त्याप्रमाणे आपण आधी 3 दीर्घ श्वास घेणार आहोत, श्वास सोडणार आहोत. पहिला दीर्घ श्वास घेतल्यानंतर डोळे बंद करायचे आहेत आणि मी सांगेल तोपर्यंत आपले डोळे बंदच ठेवायचे आहेत. मी जो फक्त सांगत नाही तोपर्यंत आपले डोळे बंदच असणार आहेत. ठीक आहे? सर्वांनी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे.
डोळे बंद करायचे आणि श्वास हळूवार सोडायचा आहे. तुमचे डोळे आता बंदच राहणार आहे. अजून एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास हळूवार सोडायचा आहे. आपले डोळे बंदच ठेवायचे आहेत. अजून एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास हळूवार सोडायचा आहे. डोळे बंदच ठेवायचे आहेत. आणि मी ज्या सूचना देतोय त्या सूचनांचं पूर्णपणे पालन करायचंय. तुमचे डोळे बंद ठेवून तुमचे डोळे बंद ठेवून आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या पायाच्या पावलांकडे केंद्रित करायचंय. डोळे बंदच असणार आहे. लक्ष पायांच्या पावलांकडे केंद्रित करायचंय. तुमच्या पायाची पावलं सैलाने रिलॅक्स होत जाणार आहे. तुमच्या पायाची पावलं सैलाने रिलॅक्स होत आहेत. 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 पायाची पावलं पूर्णपणे सैलाने रिलॅक्स झालेली आहेत. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या गुडघ्याच्या खालच्या स्नायूंकडे केंद्रित करायचंय. गुडघ्याच्या खालच्या पायाकडे लक्ष केंद्रित करायचंय. गुडघ्याच्या खालच्या पायाकडे लक्ष केंद्रित करायचंय. तुमची गुडघ्याच्या खालचा पाय सैलाने रिलॅक्स होत जाणार आहे. गुडघ्याचा कसा खालचा पाय सैलाने रिलॅक्स होतोय. गुडघ्याचा खालचा पाय सैलाने रिलॅक्स होतोय. गुडघ्याच्या खालचा पाय सैलाने रिलॅक्स होतोय. गुडघ्याचा खालचा पाय पूर्णपणे सैलाने रिलॅक्स झालेला आहे. गुडघ्याचा खालचा पाय पूर्णपणे सैलाने रिलॅक्स झालेला आहे. गुडघ्याचा खालचा पाय पूर्णपणे सैलाने रिलॅक्स झालेला आहे. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या दोन्ही मांड्यांच्या स्नायूंकडे केंद्रित करायचंय. तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या दोन्ही मांड्यांच्या स्नायूंकडे केंद्रित करायचंय. तुमच्या मांड्यांचे स्नायू सगळ्यांना रिलॅक्स होत जाणार आहे. तुमच्या मांड्यांचे स्नायू सगळ्यांना रिलॅक्स होत आहेत. 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 मांड्यांचे स्नायू सैलाने रिलॅक्स होत आहेत. मांड्यांचे स्नायू पूर्णपणे सैलाने रिलॅक्स झालेले आहेत. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या कमरेच्या स्नायूंकडे केंद्रित करायचंय. तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या कमरेच्या स्नायूंकडे केंद्रित करायचंय. तुमच्या कमरेचे स्नायू सैलाने रिलॅक्स होत जाणार आहेत. तुमच्या कमरेचे स्नायू सैलाने रिलॅक्स होत आहेत. तुमच्या कमरेचे स्नायू सैलाने रिलॅक्स होत आहेत. 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 कमरेचे स्नायू पूर्णपणे सैलाने रिलॅक्स झालेले आहेत. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या पाठीच्या स्नायूंकडे केंद्रित करायचंय. तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या पाठीच्या स्नायूंकडे केंद्रित करायचं आहे. तुमच्या पाठीचे स्नायू सैलाने रिलॅक्स होत जाणार आहेत. तुमच्या पाठीचे स्नायू सैलाने रिलॅक्स होत आहेत. 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 पाठीचे स्नायू पूर्णपणे सैलाने रिलॅक्स झालेले आहे. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या पोटाच्या स्नायूंकडे केंद्रित करायचंय.
तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या पोटाच्या स्नायूंकडे केंद्रित करायचं आहे. तुमच्या पोटाचे स्नायू सैलांनी रिलॅक्स होत जाणार आहे. तुमच्या पोटाचे स्नायू सैलांनी रिलॅक्स होत जाणार आहे. तुमच्या पोटाचे स्नायू सैलांनी रिलॅक्स होत आहेत. पोटाचे स्नायू सैलांनी रिलॅक्स होत आहेत. पोटाचे स्नायू सैलांनी रिलॅक्स होत आहेत. पोटाचे स्नायू पूर्णपणे सैलांनी रिलॅक्स झालेले आहे. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या छातीच्या स्नायूंकडे केंद्रित करायचं आहे. तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या छातीच्या स्नायूंकडे केंद्रित करायचं आहे. तुमच्या छातीचे स्नायू सैलांनी रिलॅक्स होत आहेत. 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 तुमच्या छातीचे स्नायू पूर्णपणे सैलांनी रिलॅक्स झालेले आहे. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या दोन्ही खांद्यांच्या स्नायूंकडे आणि दोन्ही हातांच्या स्नायूंकडे केंद्रित करायचं आहे. तुमचे दोन्ही हातांचे स्नायू आणि दोन्ही खांद्यांचे स्नायू सैलांनी रिलॅक्स होत जाणार आहेत. दोन्ही खांद्यांचे स्नायू आणि हाताचे स्नायू सैलांनी रिलॅक्स होत जाणार आहेत. दोन्ही हातांचे आणि खांद्याचे स्नायू सैलांनी रिलॅक्स होत आहेत. दोन्ही हातांचे आणि खांद्याचे स्नायू सैलांनी रिलॅक्स होत आहेत. दोन्ही हातांचे आणि खांद्याचे स्नायू सैलांनी रिलॅक्स होत आहेत. सैलांनी रिलॅक्स होत आहेत. सैलांनी रिलॅक्स होत आहेत. सैलांनी रिलॅक्स होत आहेत. पूर्णपणे सैलांनी रिलॅक्स झालेले आहेत. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या मानेच्या स्नायूंकडे केंद्रित करायचंय. तुमच्या मानेचे स्नायू सैलांनी रिलॅक्स होत जाणार आहेत. तुमच्या मानेचे स्नायू सैलांनी रिलॅक्स होत आहेत. 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 मानेचे स्नायू पूर्णपणे सैलांनी रिलॅक्स झालेले आहेत. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या चेहऱ्याच्या स्नायूंकडे केंद्रित करायचंय. तुमचं कपाळ, गाल, हनवटी, कान, डोळे, ओठ, भुवया, चेहऱ्याचे स्नायू पूर्णपणे सैलांनी रिलॅक्स होणार आहेत. चेहऱ्याच्या स्नायू सैलांनी रिलॅक्स होत आहेत. चेहऱ्याचे 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 स्नायू पूर्णपणे सैलांनी रिलॅक्स झालेले आहेत. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या डोक्याच्या स्नायूंकडे केंद्रित करायचंय. तुमचे डोक्याचे स्नायू सैलांनी रिलॅक्स होत जाणार आहे. तुमचे डोक्याचे स्नायू सैलांनी रिलॅक्स होत आहेत. डोक्याचे स्नायू सैलांनी रिलॅक्स होत आहेत. डोक्याचे स्नायू सैलांनी रिलॅक्स होत आहेत. डोक्याचे स्नायू पूर्णपणे सैलांनी रिलॅक्स झालेले आहेत. आता तुमचं पूर्ण शरीर सैलांनी रिलॅक्स झालेलं आहे. डोळे बंदच ठेवायचे आहे. डोळे बंदच ठेवायचे. मी आता 10 ते 1 अंक काउंट करणार आहे. प्रत्येक अंकागणित तुमची झोप अधिकच गाढ 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 होत जाणार आहे. प्रत्येक अंकगणित तुमची झोप डबल 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 गाढ होत जाणार आहे. तुम्ही अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्थेमध्ये जाणार आहात. मी 10 ते 1 अंक काउंट करतोय. अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्थेमध्ये जायचंय. मी 10 ते 1 अंक काउंट करतोय. अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्थेमध्ये जायचंय. 10, अगदी शांत आणि गाढ अवस्था. अगदी शांत आणि गाढ गाढ अवस्था.
9. अगदी शांत आणि गाढ 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 अवस्था. अगदी शांत आणि गाढ अवस्था. आठ. अगदी शांत आणि गाढ अवस्था. 7. अगदी शांत आणि गाढ अवस्था. 6. अगदी शांत आणि गाढ अवस्था. 5. अगदी शांत आणि गाढ अवस्था. 4. 3. 2. 1. अगदी शांत आणि गाढ अवस्था. यानंतर जेव्हा जेव्हा मी तुम्हाला सूचना देईल, तुम्ही अगदी लगेच अगदी शांत आणि गाढ अवस्थेत जाल. यानंतर मी तुम्हाला जेव्हा जेव्हा सूचना देईल, तुम्ही अगदी सहजरित्या शांत आणि गाढ रिलॅक्स अवस्थेमध्ये जाल. यानंतर जेव्हा जेव्हा मी तुम्हाला सूचना देईल, तुम्ही अगदी शांत आणि एका रिलॅक्स अवस्थेमध्ये जाल. तुम्ही त्रिअंगुली मुद्रा टेक्निक शिकून तुम्ही त्रिअंगुली मुद्रा टेक्निक शिकणार आहात. तुम्ही त्रिअंगुली मुद्रा टेक्निक पूर्ण शिकून घेणार आहात आणि तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा वापर करून तुमचं भविष्य उज्ज्वल करणार आहात. तुम्ही त्रिअंगुली मुद्रा टेक्निक शिकून घेणार आहात आणि त्याचा वापर करून तुमचं आयुष्य उज्ज्वल करणार आहात. तुम्ही खूप प्रगती करणार आहात. दिवसेंदिवस तुमची अधिकाधिक प्रगती होत जाणार आहे. 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 तुम्ही केलेला अभ्यास, तुम्ही वाचलेलं, ऐकलेलं पूर्णपणे तुमच्या लक्षात राहणार आहे. तुम्ही केलेला अभ्यास, तुम्ही वाचलेलं, ऐकलेलं पूर्णपणे तुमच्या लक्षात राहणार आहे. तुम्ही केलेला अभ्यास, तुम्ही वाचलेलं पूर्णपणे तुमच्या लक्षात राहणार आहे आणि परीक्षेच्या वेळी तुम्हाला ते आठवणार आहे आणि तुम्ही अगदी सहजरित्या तुमची उत्तरपत्रिका सहज लिहू शकणार आहात. तुमची उत्तरपत्रिका तुम्ही अगदी सहज लिहू शकणार आहे. अगदी शांत आणि गाढ अवस्थेत जायचंय. मी 5 ते 1 अंक काउंट करतोय. अगदी शांत आणि गाढ अवस्थेत जायचंय. मी 5 ते 1 अंक काउंट करतोय. 5, 4, 3, 2, 1. अगदी शांत आणि गाढ अवस्था. अगदी फ्रेश आणि रिलॅक्स वाटते. शांत आणि गाढ अवस्था. तुम्हाला या अवस्थेमध्ये 1-2 मिनिटाची झोप घ्यायची आहे. या अवस्थेत तुम्हाला 2 मिनिटाची झोप घ्यायची आहे आणि झोप झाल्यानंतर तुम्हाला कॅमेरे ऑन करून उठून बसायचं आहे. उठून बसायचं आहे, कॅमेरे ऑन करायचे. उठल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की तुमची एक झोप झाली, एकदम फ्रेश आणि रिलॅक्स वाटणार आहे. तुम्हाला असं वाटेल की तुमची झोप झाली आहे. तुमची झोप झाली असं वाटेल तुम्हाला, फ्रेश आणि रिलॅक्स. 2 मिनिट झोपायचं आहे, नंतर उठून बसायचं आहे आणि आपले कॅमेरे ऑन करायचे. सर्वांनी कॅमेरे ऑन करायचे आहेत.
सर्वांनी आजूबाजूची चावल घ्यायची आहे. सर्वांनी आजूबाजूची चावल घ्यायची आहे आणि उठायचं आहे. आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. आपले कॅमेरे ऑन करायचे, उठून बसायचं आहे. आपले कॅमेरे ऑन करायचे. सर्व जे उठलेले आहेत, जागे झालेले आहेत, त्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. ज्यांना ज्यांना बॉडी रिलॅक्स झाल्याचं जाणवलं किंवा आपली झोप झाली असं जाणवलं, त्यांनी यस टाईप करायचं आहे. झोप झाली आहे, रिलॅक्स वाटते, फ्रेश वाटते आणि जेव्हा मी अंक केलं त्यावेळेस तुम्हाला शरीरामध्ये काही जाणवलं आहे, तर तुम्ही यस टाईप करायचं आहे. यस टाईप करायचं आहे. 7 जणांना जाणवलेलं आहे, त्यांनी केलेलं आहे. चला आजचा आपण आपल्या सेशनला सुरुवात करतो आहे. पुढच्या सेशनला सुरुवात करतो आहोत. आपण जिथं बसला आहात तिथं आपली पाठ टेकून बसायचं आहे. तुम्ही जिथं आहात तिथं आपली पाठ टेकवायची आहे. आपली पाठ टेकवायची आहे. पाठ टेकून बसायचं आहे. पाठ टेकून बसायचे आहे. चला बसले का सर्व कम्फर्टेबल. कोणतीही ऍक्टिव्हिटीज करायची नाहीये. आपण हे सेशन शिकायला बसलोय. या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही ऍक्टिव्हिटी करायची नाहीये. पाठ टेकून सर्वांनी बसलेला आहात. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. डोळे बंद करायचे आहेत आणि श्वास हळूवार सोडायचा आहे. डोळे आपले बंदच ठेवायचे आहेत. डोळे बंदच ठेवायचे आहेत. अजून एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास हळूवार सोडायचा आहे. अजून एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास हळूवार सोडायचा आहे. अजून एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास हळूवार सोडायचा आहे. आता डोळे बंदच ठेवायचे आणि माझ्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचे. सर्वांचे डोळे बंद आहेत. सर्वांचे डोळे बंद आहेत. माझ्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. मी आता 10 ते 1 अंक काउंट करतोय. मी आता 10 ते 1 अंक काउंट करतोय. अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्थेमध्ये जायचंय. प्रत्येक अंकगणित तुमची झोप अगदी गाढ आणि रिलॅक्स होऊन जाणार आहे. मी काउंट करतोय. 10. अगदी शांत आणि गाढ अवस्था. 9. अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्था. 8. अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्था. 6. अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्था. 5. 4. 3. 2 आणि 1. अगदी शांत आणि गाढ अवस्था. आपण काही टेस्ट घेणार आहोत. आपण जे सेशन घेतो आहोत ते कितपत काम करतं यासाठी त्या टेस्ट असणार आहेत. बाकी काही नाही. तुमचे डोळे अगदी घट्ट मिटलेले आहेत. तुमचे डोळे 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 पूर्णपणे घट्ट मिटलेले आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला तुमचे डोळे अजिबात उघडता येणार नाहीये. तुम्ही जितका प्रयत्न कराल तिथे डोळे अधिकच घट्ट होत जातील. तुम्हाला ते अजिबात उघडता येणार नाहीयेत. तुम्ही जितका प्रयत्न कराल तिथे अधिकच घट्ट होत जातील. तुम्हाला ते अजिबात उघडता येणार नाही. डोळे अगदी घट्ट मिटलेले आहेत. ते अधिकच घट्ट होत जातील. तुम्हाला ते अजिबात उघडता येणार नाहीये. मी आता 1 ते 3 अंक काउंट केल्यानंतर डोळे उघडण्याचा प्रयत्न करायचा पण तुम्हाला अजिबात उघडता येणार नाहीये. मी काउंट करतोय. 1,
2 आणि 3. डोळे उघडण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला, ते अजिबात उघडता येणार नाहीयेत. डोळे उघडण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला, अजिबात उघडता येणार नाहीये. बस प्रयत्न थांबवायचे आहेत आणि डोळे बंद करायचे, रिलॅक्स करायचे. डोळे रिलॅक्स होत आहेत. डोळे रिलॅक्स होत आहेत. डोळे रिलॅक्स होत आहेत. डोळे रिलॅक्स होत आहेत. डोळे पूर्णपणे रिलॅक्स झालेले आहेत. आता तुमचं तुमचं तोंड उघडं करायचं आहे. आ करायचं आहे. आ आपण जेव्हा करतो खाण्यासाठी आ, अशा पद्धतीने तोंड उघडं करायचं आहे. तोंड उघडं करायचं आहे. बस तसंच ठेवायचं आहे. आता तुमचं तोंड असंच उघडं राहणार आहे. तुमचं तोंड असंच उघडं राहणार आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला बंद करता येणार नाहीये. तुम्ही जितका प्रयत्न कराल ते अधिकच उघडत जाईल. तुम्हाला अजिबात बंद करता येणार नाहीये. तुम्ही जितका प्रयत्न कराल ते अधिकच उघडत जाईल. तुम्हाला ते अजिबात बंद करता येणार नाही. तुम्ही जितका प्रयत्न कराल ते अधिकच उघडत जाईल. तुम्हाला अजिबात बंद करता येणार नाही. मी 1 ते 3 अंक काउंट केल्यानंतर बंद करण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण तुम्हाला अजिबात बंद करता येणार नाही. तुम्ही जितका प्रयत्न कराल ते अधिकच उघडत जाईल. तुम्हाला अजिबात बंद करता येणार नाही. 1, 2 आणि 3 डोळे, तोंड बंद करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला बंद करता येणार नाही. बस प्रयत्न थांबवायचे. तुमचं तोंड सैलाने रिलॅक्स होत आहे. बस प्रयत्न थांबवायचे. तुमचं तोंड सैलाने रिलॅक्स होत आहे. सैलाने रिलॅक्स होत आहे. तुमचं तोंड पूर्णपणे सैलाने रिलॅक्स झालेलं आहे, मिटलेलं आहे. तुमचं तोंड पूर्ण मिटलेलं आहे, सैलाने रिलॅक्स झालेलं आहे. तोंड मिटलेलं आहे, सैलाने रिलॅक्स झालेले आहेत. तुमचे डोळे बंद आहेत. मी 5 ते 1 अंक काउंट करतोय. अजून सैलाने रिलॅक्स अवस्थेत जायचंय. मी 5 ते 1 अंक काउंट करतोय. 5, 4, 3, 2, 1. अगदी शांत आणि गाढ अवस्था. डोळे बंदच ठेवायचे आणि तुम्ही जिथं बसलेला आहात तिथंच बसायचंय. पण आता तुम्ही बघायचं आहे की तुम्ही जिथं राहतात त्या घराच्या दरवाजाच्या बाहेर, गेटच्या बाहेर उभा आहात. तुम्ही तुमच्या घराच्या गेटच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर उभा आहात. दरवाजाचं गेट कडी उघडून आतमध्ये यायचंय. दरवाजाचं कडी, गेट बंद उघडून तुम्हाला आतमध्ये यायचंय. आतमध्ये यायचंय आणि तुम्ही जिथं बसलात तिथं येऊन बसायचंय. आता डावीकडून उजवीकडे बघायला सुरुवात करायची आहे. तुम्हाला तुमच्या घरातील, तुमच्या रूम मधील सर्व वस्तू कुठे ठेवलेल्या आहेत, काय रंगाच्या आहेत, कुठं आहेत ते सर्व धीरे हळूहळू दिसत जाणार आहे. डावीकडून उजवीकडे बघायला सुरुवात करायची आहे. डावीकडून उजवीकडे बघत जायचं आहे. घरातील वस्तू बघायची आहेत. घरातील वस्तू बघायची आहेत. घरातील वस्तू बघायची आहेत. पडद्यांचा रंग बघायचा आहे. पडद्यांचा रंग बघायचा आहे. पडद्यांचा रंग बघायचा आहे. आता तिथंच बसून मी सांगतोय त्याप्रमाणे कृती करायची आहे. तुम्ही आता तुमच्या किचनमध्ये जात आहात. तुम्ही तुमच्या किचनमध्ये जात आहात. तुम्ही किचनमध्ये गेलेला आहात आणि तुम्ही हिरवा, पिवळा, एकदम मोठा लिंबू घेतलेला आहे. लिंबू घेतलेला आहे. तुम्ही एकदम रस्सेदार पिवळा लिंबू घेतलेला आहे. रस्सेदार पिवळा लिंबू घेतलेला आहे आणि सुरीने जो कापलेला आहे मधून, त्याला तुम्ही मीठ लावलेलं आहे. रस आजूबाजूला टपकत आहे. तुम्ही त्याला मीठ लावलेलं आहे. मीठ लावलेलं आहे. रस टपकत आहे. आणि तो लिंबू तुम्ही आता तुमच्या जिभेवर ठेवलेला आहे आणि त्या लिंबूचा आस्वाद घेत आहात. तुम्ही लिंबूचा आस्वाद घेत आहेत. लिंबूचा आस्वाद घेत आहेत. पूर्ण तोंडामध्ये लाळ आलेली आहे. लिंबूचा आस्वाद येतोय. पूर्ण तोंडामध्ये लाळ आलेली आहे. पूर्ण ओलावा झालेला आहे तोंडामध्ये, गळ्यामध्ये. लिंबूचा तुम्ही आस्वाद घेतला आहे. पूर्ण ओलावा आलेला आहे. आता मी 1 ते 3 अंक काउंट केल्यानंतर डोळे उघडून बसायचे. अगदी फ्रेश आणि रिलॅक्स वाटणार आहे. सर्वांनी डोळे उघडायचे आहेत. मी 1 ते 3 अंक काउंट करतो. 1, 2 आणि 3. सर्वांनी डोळे उघडायचे. सर्वांनी डोळे उघडायचे. फ्रेश आणि रिलॅक्स वाटते. फ्रेश आणि रिलॅक्स वाटते. डोळे उघडायचे. सर्वांनी डोळे उघडायचे.
आता कुणाला डोळे उघडता आले नव्हते, तोंड उघडता आलं नव्हतं, आणि आपल्या घरातील वस्तू बघितल्या, निंबू कापताना आणि त्याचा रस तुमचा तोंड ओला झाला असेल, तर माईक ऑन करून सांगायचं मला. म्हणजे आपण ज्या सूचना दिल्या त्या काम करतात किंवा नाही करतात याच्यासाठी ते टेस्ट आहेत. आपला माईक ऑन करायचा आहे आणि सांगायचं आहे. येस सर. बोला. अहो लिंबूची चवच लागलेली. आवाज आला नाही तुमचा. लिंबूची चवच लागली नाही. हा, लिंबूची चव नाही लागली म्हटलं. इतर काही टेस्ट जाणवल्या का? हो कोणती तरी? जाणवलं पण हा, लिंबूची असं काही इन्फेक्शन झालं नाही भाऊ असं. आंबट कोणती तरी वगैरे असं एक काही. टेस्ट झाली का? कोणतीही एक हो टेस्ट? एक झाली. ओके. दुसरं कोणी? माईक ऑन करून सांगायचं आपला. आपला माईक ऑन करून ज्या टेस्ट घेतल्यात ह्या टेस्ट याच्यासाठी असतात की आपण ज्या सूचना देतोय त्याप्रमाणे आपलं शरीर काम करतं का. आपलं शरीर जर त्यानुसार काम करत असेल सूचना देऊन, तर जी आपण त्रिअंगुली मुद्रा टेक्निक शिकणार आहोत पुढे, तर त्यामध्ये आपण किती प्रमाणात शिकणार आहोत याच्यासाठी त्या टेस्ट असतात. त्या टेस्टचा काहीच अर्थ नाही, फक्त त्या याच्यासाठी असतात की आपण दिलेल्या सूचना काम करतात किंवा नाही करतात याची पडताळणी करण्यासाठी ते टेस्ट असतात. कोणाला बोलायचं आहे का? मला कसं समजेल आता की टेस्ट झाल्यात नाही झाल्यात, काय झालं नाही झालं? तर जेव्हा डावीकडून उजवीकडे बघत होतो ना तेव्हा जाणवत होतं. वस्तू म्हणजे बघितल्या कोणत्या ना? वस्तू. हम्म. हो. ओके, अजून? मी आधीच सांगितलं होतं, हे जे सेशन लेक्चर ऐकण्याचं नाही प्रत्यक्ष करण्याचं सेशन आहे. जर तुम्ही बोलणार नसाल तर आपलं पुढं सेशन वाढणार नाहीये. तर बोला. हॅलो. हा लेक्चर किती वेळ चालणार आहे सर अजून? हे सेशन आपल्या पुढच्या 10 मिनिटाच्या आत एंड होत आहे. नाही अजून किती दुसरं? वेळ चालणार, किती वेळ चालणार आहे असं भाऊ? 10 मिनिटं, 10 मिनिटं फक्त. अजून 10 मिनिटं आहे दहा फक्त. मिनिट बरं बरं चालेल. अजून ज्यांना काही जाणवलं असेल ते कमीत कमी टाईप करून तरी सांगा की मला समजेल की तुम्हाला काही टेस्ट झाल्या की नाही झाल्या, तुम्ही सहभागी झालात की नाही झालात. आणि ज्यांच्या टेस्ट झालेल्या आहेत त्यांना सेकंड जे आपण सेशन घेतो त्याच्यामध्ये ऍडमिशन भेटणार आहे. इतर लोकांना ज्यांना झालेला नाहीये किंवा जे सहभागी नाहीये त्यांना याच्यामध्ये ऍडमिशन भेटणार नाहीये सेकंड याच्यामध्ये. कमीत कमी मेसेज काही टेस्ट झाले असेल तर यस टाईप करा, जर तुम्हाला बोलायला संकोच वाटत असेल तर. येस, ठीक आहे. भरपूर जणांना तेच झालेले आहेत. पण छान. ओके. आता आपण पुढचं काही 5 ते 7 मिनिटाचं एक सेशन करतो आहोत. त्यासाठी तुम्हाला टेकून बसायचं आहे आणि परत मी तुम्हाला काही सूचना देणार आहे त्याप्रमाणे तुम्ही ऍक्टिव्हिटीज करायची आहे. 5 ते 7 मिनिटामध्ये आपलं आजचं जे फ्रीवालं सेशन आहे ते संपणार आहे आणि त्याच्यानंतर सेशन 2 जे आहे तर शार्प 9:15 दुसरं चालू होणार आहे. तर तुम्ही जिथं बसला आहात तिथं टेकून बसायचं आहे.
जिथं बसला हात आपण तिथं टेकून बसायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि डोळे बंद करायचे. श्वास हळूवार सोडायचा आहे. अजून एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास हळूवार सोडायचा आहे. अजून एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास हळूवार सोडायचा आहे. मी 10 ते 1 अंक काउंट करतोय. प्रत्येक अंकाकडनी अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्थेमध्ये जायचं आहे. प्रत्येक अंकाकडे शांत आणि रिलॅक्स अवस्थेमध्ये जायचं आहे. 10 अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्था. 9 अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्था. 8 7 6 5 4 3 2 1. अगदी शांत आणि गाढ अवस्था. अगदी शांत आणि गाढ अवस्था. तुम्ही केलेला अभ्यास पूर्णपणे तुमच्या लक्षात राहणार आहे. तुम्ही केलेला अभ्यास पूर्णपणे लक्षात राहणार आहे. तुम्ही केलेला अभ्यास पूर्णपणे तुमच्या लक्षात राहणार आहे आणि परीक्षेच्या वेळी तुम्हाला तो आठवणार आहे आणि तुम्ही तुमची उत्तरपत्रिका अगदी सहजरित्या लिहू शकणार आहे. उत्तरपत्रिका पूर्णपणे तुम्ही लिहिणार आहात. तुम्ही त्रिअंगुली मुद्रा टेक्निक पूर्णपणे शिकून घेणार आहात आणि आपलं शरीर आणि मन तुम्हाला पाहिजे तेव्हा अगदी सहज रिलॅक्स करू शकणार आहे. तुम्ही त्रिअंगुली मुद्रा टेक्निक शिकून तुमचं शरीर आणि मन तुम्हाला पाहिजे तेव्हा अगदी सहजरित्या सैलाने रिलॅक्स करू शकणार आहे. तुम्ही त्रिअंगुली मुद्रा शिकून तुमचं शरीर आणि मन कधीही तुम्हाला पाहिजे तेव्हा सैलाने रिलॅक्स करू शकणार आहे. तुम्ही आयुष्याचे गोल ठरवून तुम्ही तुमच्या आयुष्याचे गोल ठरवून ते अचीव करणार आहात. ते पूर्ण करणार आहात. ते अचीव करणार आहात. ते पूर्ण करणार आहात. दिवसेंदिवस तुमची अधिकाधिक प्रगती होत जाणार आहे. दिवसेंदिवस तुमची अधिकाधिक प्रगती होत जाणार आहे. दिवसेंदिवस तुमची अधिकाधिक प्रगती होत जाणार आहे. आपण दिलेल्या सूचना किती प्रभावी आहेत हे पडताळण्यासाठी आपण टेस्ट घेतो आहोत. तुम्ही जिथं बसलेला आहात तुम्ही जिथं बसलेला आहात तिथं अगदी घट्ट चिटकलेला आहात. तुम्ही पूर्णपणे चिटकलेला आहात. तुम्ही जिथं बसलेला तिथं पूर्णपणे चिटकलेला आहात. तुम्ही पूर्णपणे चिटकून गेलेला आहात. पूर्णपणे चिटकून गेलेला आहात. आता तुम्ही कितीही उठण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला अजिबात उठता येणार नाहीये. तुम्ही जितका प्रयत्न करणार आहात तुम्ही अधिकच घट्ट होत जाणार आहे. अधिकच चिटकत जाणार आहे. तुम्हाला अजिबात उठता येणार नाही. तुम्ही जितका प्रयत्न कराल तुम्ही अधिकच घट्ट होत जाणार आहे. तुम्हाला अजिबात उठता येणार नाहीये. तुम्हाला अजिबात उठता येणार नाहीये. मी 1 ते 3 अंक काउंट केल्यानंतर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे पण तुम्हाला अजिबात उठता येणार नाही. तुम्ही अधिकच घट्ट होत जाणार, अधिकच चिपकत जाणार आहे. 1, 2 आणि 3 उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. बस प्रयत्न थांबवायचा आहे. बस प्रयत्न थांबवायचे आहे. पूर्ण शरीर सैलाने रिलॅक्स होत आहे. पूर्ण शरीर सैलाने रिलॅक्स होत आहे. पूर्ण शरीर सैलाने रिलॅक्स होतोय. पूर्ण शरीर सैलाने रिलॅक्स झालेलं आहे. पूर्ण शरीर सैलाने रिलॅक्स झालंय.
अगदी फ्रेश आणि रिलॅक्स वाटते. अगदी फ्रेश आणि रिलॅक्स वाटते. अगदी फ्रेश आणि रिलॅक्स वाटते. पूर्णपणे फ्रेश आणि रिलॅक्स वाटते. हळूहळू जागे व्हायचंय आणि डोळे उघडायचे. मी 1 ते 3 अंक काउंट केल्यानंतर डोळे उघडायचे. फ्रेश आणि रिलॅक्स वाटणार आहे. 1, 2 आणि 3. सर्वांनी डोळे उघडायचे, हात सोडायचे आणि आपल्या चेहऱ्यावर फिरवायचे. अगदी फ्रेश आणि रिलॅक्स वाटतंय. अगदी फ्रेश आणि रिलॅक्स वाटतंय. अगदी फ्रेश आणि रिलॅक्स वाटतंय. किती जणांना उठायला जमलं नाही त्यांनी यस टाईप करायचंय. किती जणांना उठायला जमलं नाही त्यांनी यस टाईप करायचंय. बऱ्याच जणांना उठायला जमलं नाही. आता तुम्हाला फ्रेश आणि रिलॅक्स वाटत असेल. आता तुम्ही तिथं आहात, मी इथं आहे, पण मी दिलेल्या सूचनांनुसार तुमचे शरीर काम करत आहे. त्यासाठी मी तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत अभ्यासाच्या वगैरे, ते काम करणार आहे. तर पहिलं जे सेशन आहे, जे पहिले सेशन आहे आजचं, ते आजचं सेशन आपलं इथं आपलं संपत आहे. हा आमचा एक विद्यार्थी आहे बघा. आता पहिला अभ्यास सांगायचं एका जागेत फर्स्टपासून यायचं. मग मी अजित तडवी साहेबांचे सेमिनार जॉईन केला. मग त्यांनी मला शिकवलं की मन एकाग्र करायला शिकवलं त्यांनी. ते खूप हेल्पफुल राहिलं. त्यांनी अजून त्रिअंगुलर टेक्निक शिकवली, ती पण हेल्पफुल राहिली. त्यांच्यामुळे आज मी इकडे सेंट फिगर कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकले. थँक्यू सर. बघा, फ्री ऑफचं जे सेशन होतं आजचं, ते संपलेलं आहे. सेशन जे दुसरं होणार आहे ती शार्प 9:30 वाजता सुरू होणार आहे, सेशन 2. त्याच्यामध्ये आपण अंगुली मुद्रा टेक्निक, जे पुढचे जे स्टेज आहे ते 3 सेशनमध्ये शिकवतो. सेकंड याच्यामध्ये आणि तिसऱ्या याच्यामध्ये. तर दुसरं सेशन आहे ते 9:30 वाजता होईल आणि तिसरं सेशन त्याच्यानंतर होईल. ज्यांना पेड सेशन घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतात. आणि फ्री ऑफचं सेशन आजचं संपलेलं आहे. आजचं सेशन जे आपण घेतलेलं आहे त्यासाठी सुद्धा नंतर 99 रुपीज पे केले जाणार आहेत, चार्ज केले जाणार आहेत. ह्या सेशनचे चार्ज असतात 999 रुपये. ज्यांना घ्यायचं आहे ते घेऊ शकतात. त्यांनी बुक करा आणि 9:30 वाजता दुसऱ्या सेशनला सुरुवात होणार आहे. जर ज्यांना सेकंड आणि थर्ड दोघं सेशन कंप्लीट करायचे आहेत, त्रिअंगुलर मुद्रा टेक्निक पूर्णपणे, त्यांनी 999 रुपये इथं पे करणे आणि मला व्हॉट्सअपला, ग्रुपला किंवा इथं स्क्रीनशॉट टाकायचा आहे. स्क्रीनशॉट टाकल्यानंतर मी तुम्हाला वैयक्तिकला लिंक शेअर करेल. ती लिंक फक्त तुमच्यापर्यंत ठेवायची आहे आणि जितके विद्यार्थी हजर राहतील तितक्याच विद्यार्थ्यांसाठी हे सेशन घेतले जाणार आहे. हे सर्व विद्यार्थ्यांसाठी नाही आहे. ज्यांच्या काहीतरी ज्या टेस्ट आहेत त्या झालेल्या आहेत तेच विद्यार्थी यांनी सहभागी व्हायचे. म्हणजे 100% मी तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते शेअर करू शकणार आहे. तत्पूर्वी कोणाला काही बोलायचं आहे तर आपला माईक ऑन करून आपण बोलू शकता. कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता.